साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। वाढत्या इंधन दरवाढी विरोधात शहर युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात सह्यांची मोहीम घेण्यात आली। कोरोनाचे संकट संपत नाही तोवर इंधनाच्या किमतीत भरमसाठ वाढ होत असल्याचे दिसून येत आहे। इंधन दरवाढीमुळे इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत देखील वाढ होताना दिसत आहे। इंधन दरवाढीचा वेग असाच कायम राहिल्यास सर्वसामान्य लोकांना जगणे मुश्किल होणार आहे। वेळीच मोदी सरकारने इंधन दरवाढीवर नियंत्रण मिळवावे याकरिता मंगळवारी शहर युवक काँग्रेसच्या वतीने सह्यांची मोहीम राबविण्यात आली, अशी माहिती नगरसेवक विनोद भोसले यांनी दिली। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय सतीश तांबे तसेच आमच्या मार्गदर्शिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आदरणीय प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं सह्यांची मोहीम जी वाढती पेट्रोलची, डिझेलची आणि गॅसची जी भाववाढ आहे त्याच्या विरोधात सामान्य नागरिकांचा आक्रोश काय आहे तो आक्रोश नरेंद्र मोदींपर्यंत आणि माननीय राष्ट्रपतीपर्यंत पोहोचावा याकरता प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं ही सह्यांची मोहीम या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आपण पाहतोय गेल्या 7 वर्षामध्ये ज्या महागाईच्या मुद्द्यावर हे सरकार आलं होतं की त्यांचं म्हणणं असतं की पेट्रोलचे भाव हे काँग्रेसच्या काळात वाढले, परंतु आज आपण पाहतोय की गेल्या 7 वर्षामध्ये सातत्याने या ठिकाणी वाढ होत आहे आणि या भाववाढीच्या माध्यमातून जवळजवळ 25 लाख कोटी रुपये वर डल्ला बांधण्याचं काम सामान्य माणसाच्या खिशातून 25 लाख कोटी या सरकारने या ठिकाणी काढलेले आहेत आणि त्या 25 लाख कोटीचे काय केलं हे असं हिशोब त्यांच्याकडे नाही आणि कुठल्याही प्रकारची या ठिकाणी आर्थिक प्रगती भारताची या ठिकाणी झाली दिसूनच नाही। त्याच्याच विरोधात आज या ठिकाणी सह्यांची मोहीम राबवतो आहे आणि सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं फक्त युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही या ठिकाणी 2 लाख सह्याचं नियोजन या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये विविध पेट्रोल पंपावर करत आहोत आणि जवळजवळ 16 तारखेपर्यंत ही सह्याची मोहीम शहराच्या विविध भागामध्ये आम्ही राबवणार आहोत आणि प्रत्येक पेट्रोल पंपावर हा उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि आपण पाहतोय की सामान्य नागरिकांचा अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी या तपशिली मोहिमेला मिळतो आहे।